नमस्कार मित्रांनो, पुन्हा आलोय नवी कथा घेऊन. कथेचं नाव आहे सातत्याची जादू. ही गोष्ट प्राचीन काळातली आहे, जेव्हा शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गुरुकुलात जात असत. गुरुकुलात विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून रोजची कामं करत आणि अभ्यास करत. केशव नावाचा एक विद्यार्थी आपल्या गावातून गुरुकुलात आला आणि इतर मुलांमध्ये मिसळला. तो सगळ्यांसोबत खेळायचा, जेवायचा आणि आश्रमाची कामं करायचा. पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र तो आपल्या मित्रांच्या खूप मागे होता. गुरुजी जे काही शिकवायचे ते केशवच्या डोक्यात फार कमी जायचे. अक्षरं, श्लोक आणि अर्थ सगळं त्याला एखाद्या गुंतागुंतीच्या धाग्यासारखं वाटायचं. गुरुजी समजावून थकायचे, पण केशवच्या डोक्यावरून सगळेच जायचे. हळूहळू आश्रमातील इतर मुलं त्याला मंदबुद्धी म्हणून चिडवू लागले. वर्ष संपले, त्याचे सगळे मित्र पुढच्या वर्गात गेले, पण केशव तिथेच राहिला, एकटा आणि निराश. शेवटी एक दिवस गुरुजींनी हार मानली आणि केशवला बोलावले. गुरुजींनी त्याला सांगितले, माझ्या प्रयत्नानंतरही तुला विद्या येत नाहीये, तू घरी जा. केशवला खूप दुःख झाले. त्याने विचार केला, गुरुजी बरोबर म्हणतात, अभ्यास माझ्यासाठी नाही. जड पावलांनी तो आपल्या गावाकडे निघाला. दुपारी त्याला खूप तहान लागली. पाण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला दूर काही स्त्रिया विहिरीतून पाणी काढताना दिसल्या. विहिरीपाशी पोचल्यावर त्याने पाहिले की दगडी पाषाणावर दोरीच्या घर्षणाने खोलवर खड्डे पडले आहेत. त्याने एका स्त्रीला आश्चर्याने विचारले, मावशी, हे दगड कोणी कोरले आहेत का? स्त्री हसून म्हणाली, नाही बाळा, ही बारीक आणि मऊ दोरी रोज रोज पाण्याच्या बादलीसोबत वर खाली गेल्यामुळे हे खड्डे पडले आहेत. हे ऐकून केशवच्या मनात मोठी गोष्ट स्पष्ट झाली. त्याला वाटले, जर मऊ दोरी रोजच्या अभ्यासाने दगडावर खुणा करू शकते, तर मी रोज अभ्यास करून माझ्या बुद्धीवर विद्येची छाप का नाही पाडू शकत? त्याने त्याच क्षणी ठरवले, मी परत गुरुकुलात जाईन आणि यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करेन. तो परत आला, जिद्दीने अभ्यास केला आणि नंतर तो केशव एक महान व्याकरण पंडित झाला, ज्याने संस्कृत व्याकरणावर मोठे ग्रंथ लिहिले. मित्रांनो, केशवने दाखवून दिले की सातत्य हीच खरी जादू आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि आजपासून तुम्ही कोणत्या एका चांगल्या सवयीचा अभ्यास सुरू करणार आहात हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही प्रेरणादायी गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.